हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनल ब्लॉग्समध्ये खूप सारं स्वागत करते. तर आता आले मार्केटमध्ये थोडंसं काम आहे आणि भाज्या वगैरे पण घ्यायच्या. त्यामुळे चला बस स्टँडवरती जाऊ. तर बसमध्ये चालते तर थोडंसं अलीकडे विचारले, कारण मग पलीकडं बस स्टँड परत अलीकडे यावं लागतं खूप जास्त. त्याच्यामुळे आज आहे दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजन पण केलं आणि आज म्हणजे मी पुरणपोळीच बनवणार होते, पण म्हटलं की नको, कारण की ना कसं झालं आहे, लाडू हे सगळं दिवाळीचं तेलकट पण झालं आहे आणि तेलकटाचं काही नाही पण जास्त गोड झालं आहे, म्हणून म्हटलं नको. तर आज बनवणार आहे मी बटाट्याची भाजी, वरण भात आणि पुऱ्या पण नव्हत्या मला बनवायच्या, पण म्हटलं की चला सणाला चपाती नको, म्हणून म्हटलं की पुऱ्या बनवूयात. तर सगळ्यात अगोदर छोट्या कुकरमध्येच वरण लावून घेतलं आणि वरण छान शिजल्याच्या नंतर तोपर्यंत बटाट्याच्या भाजीची तयारी केली. बटाटा आहे त्याची साल वगैरे काढून घेतली, कट करून घेतला. त्याच्यासाठी घेतलेले आहेत 2 कांदे, ते पण बारीक कट करून घेतले. आणि बटाट्याच्या भाजीला मी लसूण नाही वापरते, कारण की सुकी भाजी बनवत असते, पण म्हटलं चला आज रस्सा भाजी बनवायची आहे ना, म्हणून मग थोडासा लसूण पण घेतला, जिरे, मोहरी, तेजपत्ता. तर मग सगळं साहित्य काढून घेतलं, नंतर फोडणी घातली आणि मग जो बटाटा आहे, कांदा छान परतून दिला. फोडणीच्या नंतर कांदा टाकला, छान परतून दिला आणि मग त्याच्यामध्ये टाकलं तिखट. तर तिखट सध्या मी लाल तिखटच वापरते, म्हणजे मसाला तिखट संपलेला आहे आणि ते बनवायचे पण अशात नाही बनवणं झालं, 2-3 दिवस झालं संपलं आहे, पण म्हटलं चला दिवाळीला जायचं आहे, तिथून आल्याच्या नंतर बनवूयात. तर मग जे लाल तिखट आहे ना, म्हणजे हे फक्त प्लेन लाल तिखट आहे, म्हणजे की आपण उपवासाला वगैरे वापरतो ना, त्याच्यासाठी मी ठेवलं होतं उपवासासाठी. एकदम प्लेन, फक्त लाल मिरची आणि मीठ आहे ह्याच्यामध्ये, बाकी कोणतेच खडे मसाले पण नाही आहेत आणि कोणतेच कांदा लसूण मसाला वगैरे काहीच नाही. पण तरी पण ना लाल तिखटाची भाजी पण छान लागते. मला तर मसालापेक्षा लाल तिखटाची, साध्या तिखटाची भाजी जास्त आवडती. मग ते लाल तिखट टाकलं, अर्धा ते 1 मिनटं तेलामध्ये छान परतून दिलं आणि मग बटाट्याच्या फोड ह्याच्यामध्ये टाकल्या. तर म्हटलं चला 2 टायमाची पण लगेच बनवूयात, कारण की मला स्वयंपाक करायला आत्ताच 11-11:30 वाजले होते. मग थोडंसं दुपारी जेवलं की मग संध्याकाळी म्हटलं चला पुऱ्या वगैरे असेल तर शक्यतो मी 2 टायमाच्या बनवत असते. तर मग लगेच बटाट्याची भाजी टाकली. त्याच्यानंतर मग लगेच बटाट्याची भाजी शिजायला जरा वेळ लागणार होता, म्हणून मग म्हटलं की पुऱ्याची कणिक पण भिजवायची. तर आत्ता मी ह्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला पुऱ्या कशा झाल्यात ह्या दाखवते. एकदम मस्त झाल्यात, एकदम छान भाजल्यात आणि मेन म्हणजे जास्त कडक पण नाही आहेत आणि खूप जास्त अशा मऊ वगैरे पण नाही आहे. तुम्हाला शेवटला व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. पण त्या पिठामध्ये मी काय काय टाकलेलं आहे किंवा कसं भिजवलेलं आहे त्याचा मी एक पूर्ण दुसरा व्हिडिओ बनवणार आहे, कारण की हाच व्हिडिओ मोठा झाला आहे. त्याच्यामुळे म्हटलं की फक्त पुऱ्या कशा बनवायच्या किंवा त्याच्यात कोणते कोणते पीठ ॲड करायचे ते तुम्हाला एक व्हिडिओ वेगळा बनवेल, त्याच्यामध्ये सांगेल. तर बघू शकता आता वरण पण छान शिजलं होतं, म्हणून एका साईडला वरण छोट्या पातेल्यामध्ये काढून घेतलं. आता त्याच कुकरमध्ये भाजी टाकते. मोठा कुकर आहे, त्याच्यामध्ये वरण भात पण शिजतो एकत्र, पण त्याच्यापेक्षा टेस्ट ना ह्याला लागते. मग मला जर घाई वगैरे असेल तर शक्यतो मी त्याच्यामध्ये लावते, नाहीतर मग मी छोट्या कुकरमध्येच लावते, कारण की छोट्या कुकरमधला भात खायला खूप भारी लागतो. म्हणजे वरण पण भारी लागतं, पण भात सगळ्यात भारी लागतो, त्याच्यामुळे मग छोट्या कुकरमध्ये लावलं. आता कोथिंबीर निवडून घेतली, स्वच्छ धुवून घेतली, कट केली आणि तोपर्यंत आपल्या कुकरमधल्या भाजीला उकळी आली. लगेच कोथिंबीर टाकली आणि पाणी थोडंसं जास्त टाकलं होतं, कारण की मला रस्सा भाजी बनवायची आहे आणि आम्ही रस्सा भाजी बनवायची म्हटलं तरी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट वगैरे नाही घालते, म्हणजे ह्यांना नाही आवडत आहे, त्याच्यामुळे फक्त आपल्याला अशी शिजवून द्यायची आहे. तर आता आपल्याला ह्याला ना 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्यात. 2 ते 3 शिट्ट्यामध्ये बटाटा आहे तो एकदम मस्त छान शिजतो. आणि मग नंतर जर जास्त पाणी वाटत असेल किंवा आपल्याला थोडीशी घट्ट बनवायची असेल तर आपण नंतर पण झाकण घालून शिजू शकतो. म्हणजे त्यांनी काय होतं की तेल पण छान येतं भाजीला आणि आपल्याला थोडीशी कशी पुऱ्यासोबत थोडीशी अशी रबरबीत भाजी पाहिजे असते ना, सेम तशी होती. तर मग त्याच्यासाठी मी नंतर कढईमध्ये भाजी काढून घेतली आणि ह्याला ना 4 ते 5 मिनटं छान शिजून दिलं कमी गॅसवरती, म्हणजे कट पण छान येतो आणि थोडीशी भाजी घट्ट पण होती. जशी की आपण हॉटेलमध्ये वगैरे पुरी भाजी खायला जशी भाजी लागते ना, सेम त्याच प्रकारमध्ये ही भाजी होती आणि खायला तर खूप टेस्टी झाली. तर म्हटलं चला आज लक्ष्मीपूजनाचा हा स्वयंपाक बनवणार होते आणि ह्यांनी आम्रखंड पण आणलं होतं. तर म्हटलं चला, आणि फराळाचं तर भरपूर होतं, त्याच्यामुळे म्हटलं की पुरणपोळी जर करायला पण खूप वेळ जातो आणि
गोड नाही जास्त, म्हणजे सण वगैरे असेल किंवा जास्त गोड किंवा तळलेलं वगैरे असेल तर मग पुरणपोळी नकोच म्हटलं, म्हणून मग भाजी आणि पुऱ्या केल्या. तर मग आता ही भाजी इकडं थोडा वेळ शिजूपर्यंत मग तेच कुकर मी परत विसळून घेतलं पाण्याने, म्हणजे भाजीचं थोडंसं रस्सा वगैरे लागलेला असतो म्हणून फक्त विसळून घ्यायचे आणि त्याच्यामध्येच मी तांदूळ टाकून त्याच्यामध्येच लगेच धुवून घेतले. आणि तांदूळ जर आपण अगोदर धुवून ठेवले ना तर मग त्याच डायरेक्ट कुकरमध्ये टाकलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मग त्याच्यामध्ये मी लगेच भात लावून घेतला, म्हणजे इकडं भात होतो एका कुकरवरती छोट्या आणि एका कुकरवरती भाजी शिजती आणि परत ती भाजी झाकण नाही घालायचं आपल्याला. आत्ता आपण कुकरला शिजवलेली आहे ना त्याच्यामुळे ती गाळ शिजली, फक्त आपल्याला त्याला कट येण्यासाठी ठेवायचे. तर मग मी इकडं गॅसवर एका भात लावते आणि इकडं भाजी शिजते. तोपर्यंत मग म्हटलं की चला पीठ भिजायला घेऊयात, कारण की पीठ थोडंसं छान भिजलं ना 5 ते 10 मिनटं मग आपली हे पण पुऱ्या पण छान होत आहेत आणि भाजी पण शिजतच आलती, थोडीच राहिली होती शिजायची, पण म्हटलं थोडा वेळ कट येण्यासाठी अजून थोडीशी शिजवून द्यावात. मग एकीकडे पीठ भिजवायला घेतलं, कारण की सगळे कामं राहिली होती. सकाळी एकतर रात्री मला उशीर झाला त्याच्यामुळे रात्रीचे पण भांडे वगैरे पडले होते, त्याच्यामुळं मग सकाळी रात्री जर भांडे वगैरे राहिले ना तर सकाळी खूप गोंधळ होतो. त्यामुळं मग आज थोडासा स्वयंपाकाला पण उशीर झाला. परत पूजाची तयारी, परत मी बाकीची काहीच तयारी करून ठेवली नव्हती, सगळी तयारी करायची होती, म्हणून मग सकाळी देवाचे हार वगैरे ओवायचे ते सगळं भरपूर काम राहिलेलं होतं. देवपूजा, लक्ष्मीपूजनाची पूजा, त्याच्यामुळे जास्त वेळ गेला. आणि स्वयंपाक पण तरी पण ना 12 वाजेपर्यंत सगळं आवरलं, म्हणजे स्वयंपाक झाला, पूजा वगैरे सगळं झालं, फक्त कपडे आणि राहिलेले भांडे राहिले होते, एवढंच राहिलं होतं. तर मग मी आत्ता पीठ पण भिजवलं होतं, ते छान भिजलं आणि पीठ भिजल्याच्या नंतरच मग गरम करायला तेल ठेवलं एका कढईमध्ये. तर बघू शकता आत्ता मी भाजी उतरून ठेवली होती, पण खाली उतरून ठेवल्याच्या नंतर अजून मला ती छान वाटायला लागली, जशी की गॅसवर होती ना त्याच्यापेक्षा छान वाटायला लागली, म्हणून मग म्हटलं चला थोडंसं एक छोटी क्लिप काढूयात. आणि पीठ पण मस्त छान भिजलं होतं. आणि पुऱ्या जर बनवायच्या असेल तर आपल्याला असं घट्टच पीठ बनवायचं, म्हणजे असं खूप पातळ जर पीठ केलं ना तर पुऱ्या एकतर लाटायला पण नाहीत येत आणि मेन म्हणजे तळल्या तर एकतर तेलकट होत आहेत किंवा मग व्यवस्थित नाहीत होत. त्याच्यामुळं मग हे मिक्स पीठ आहे, मैदा, गव्हाचं पीठ आणि थोडंसं डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी पण. आणि त्याच्यामध्ये फक्त मीठ टाकले तर कणिक एकदम मस्त, म्हणजे मी पहिल्यांदाच असं 3 पीठ मिक्स केलेले आहेत, तर एकदम मस्त झालं. मला वाटलं पण नाही की पुऱ्या एवढ्या छान होतील. आणि नुसत्या मैद्याच्या केल्या ना तर मग त्या खूप कडक होत आहेत, एकतर भाजीसोबत खाता पण नाहीत येत, खूप जास्त कडक होत आहेत. आणि तळल्याना तर किती तर तळल्याना त्या तरी पण फक्त पांढरा शुभ्र दिसतात, म्हणजे आता ही कशी दिसते थोडीशी लाल वगैरे छान दिसते तशी नाही दिसते. आणि नुसत्या गव्हाच्या जर केल्या तर मग त्या जास्त लाल पण होत आहेत आणि खूप मऊ पडत आहेत त्याच्यामुळं, आणि तेलकट जास्त होत आहे, त्याच्यामुळं पीठ जर मिक्स घेतलं तर मग एकदम छान होते. तर बघू शकता आता आपल्या पुऱ्या पण तळायच्या झालेल्या आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.